नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनःपूर्वक स्वागत करतो. आपण बघत आहोत वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्रामध्ये आपण काल दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम दिशा बघितलेल्या आहेत. आता याच्या पुढचा भाग म्हणजे आपण वायव्य दिशेकडे वळतो. शक्यतो वायव्य दिशेचा एंट्रन्स टाळावा. त्यातल्या त्यात जर वायव्य पश्चिम असेल तर तो अजिबातच नको आहे. वायव्य दिशेला पाणी पण नको आहे, खड्डा पण नको आहे, जड पण नको आहे, जिना पण नको आहे. वायव्य दिशेला फक्त टॉयलेट आणि बाथरूमच त्या ठिकाणी फक्त योग्य आहे. त्यानंतर दिशा येते ती उत्तर दिशा, जी भरभराटीची दिशा मानली गेलेली आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि आयुष्याची उत्तरोत्तर जी प्रगती होणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला उत्तरेकडचा दरवाजा, मुख्य दरवाजा अपेक्षित आहे. तर तो उत्तरेचा मुख्य दरवाजासुद्धा अगदी ईशान्येपासून ते वायव्येच्या कोपऱ्यापर्यंत कुठंही लोक घेतात ते चुकीचं आहे. त्याचे एक 9 भाग आहेत. त्या 9 भागापैकी जो भाग शुभफलदायक आहे त्याच ठिकाणी उत्तरेचं प्रवेशद्वार तुम्हाला चांगलं शुभफळ देऊ शकतं आणि त्या बाकीच्या ठिकाणी नाही मिळू शकत. बरेच लोक म्हणतात की आमचं उत्तरमुखी घर असूनसुद्धा आम्हाला का प्रॉब्लेम्स किंवा का त्रास येतो. तर ते असं गणित आहे त्याचं. तर ते उत्तरेच्या बाजूला नुसतं असून उपयोग नाही आहे, उत्तरेच्या त्या विशिष्ट ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्याची काही गणित आहेत, कॅल्क्युलेशन्स आहेत आणि ती कॅल्क्युलेशन केल्यानंतर ज्या ठिकाणी ते पद येईल उत्तरेचं, त्या ठिकाणी तुम्हाला दरवाजा घेणं खूप लाभदायक आहे. मुलांनी अभ्यास करताना उत्तरेकडे तोंड करून जरूर करावा. शक्यतो समोर भिंत असू नये. पाठीमागं भिंत चालेल पण समोर भिंत नको आहे. समोर जेवढं रिकामं असेल तेवढं खूप चांगलं आहे. उत्तर दिशेसाठी तुम्हाला पांढरा, एकदम लाईट ब्लू किंवा पिस्ता कलर किंवा हिरवा कलर ह्याची तुम्ही योजना केली तर चालू शकेल. लाईटचा जो 0 बल्ब असतो किंवा 1 वॅटचा जो मिळतो त्याच्यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाचा जर तुम्ही लाईट लावून ठेवला तर तिथलं उत्तरेचं तत्त्व जे आहे बुधाचं, ते तिथलं ॲक्टिवेट होऊ शकतं. हे चांगलं आहे. देवघर जर तुम्हाला ईशान्येकडे नसेलच शक्य तर मग उत्तरेकडे देखील चालू शकेल. त्यानंतर मुलांची खोली जी आहे झोपण्याची, ती शक्यतो उत्तरपासून वायव्येपर्यंत असावी, म्हणजे वायव्य कोपऱ्यामध्ये असावी. त्यांच्यासाठी ते फार उपयुक्त आहे. त्यानंतर उपवर वधू किंवा वर ज्या आहेत यांचं लग्न चांगलं लवकरात लवकर होण्यासाठी वायव्य कोपऱ्यामध्ये उपवर मुलीला जर तुम्ही दक्षिणोत्तर झोपवून तिला जर लाल रंगाचं पांघरून दिलं तर लवकरात लवकर विवाह पार पडतो. असे काही उपाय आहेत त्याच्यामध्ये. उत्तरेकडं जिना नाही चालत. उत्तरेकडं उंच झाड नाही चालत. उत्तरेकडं जडत्व नको आहे. घराचा उतार जो आहे तो उत्तरेकडं असावा, पूर्वेकडं असावा, चालू शकेल. आणि ईशान्य आपण बघितलेलंच आहे, सुरुवातीलाच बघितलेलं आहे की जे थोडंफार छोट्या मुलांसाठी, थोडंफार वृद्ध व्यक्तीसाठी झोपलं तरी पण चालू शकेल. आता राहिला महत्त्वाचा पाठ म्हणजे की वास्तूचं ब्रह्मस्थान. मी सुरुवातीला जे सांगितलं की त्याच्यामध्ये संपूर्ण वास्तूचे समान 9 भाग करायचे आणि त्यातला जो सेंटर पॉईंटचा जो भाग येईल, फक्त सेंटर पॉईंटचा नुसता पॉईंट नव्हे, तो जो चौकोन मोठाच्या मोठा जो येतो आहे तो संपूर्ण चौकोन म्हणजे तुमच्या घराचं, तुमच्या वास्तूचं ब्रह्मस्थान म्हटलं गेलं आहे. या ब्रह्मस्थानामध्ये कधीही जेवण करायचं नाही आहे, कधीही खड्डा नको आहे, कधीही पाणी नको आहे, कधीही उंचवटा नको आहे, कधीही तिथं जड तत्व नको आहे. ते प्लेन असावं.
त्याचबरोबर त्या ठिकाणी कधीही झोपायचं पण नाही आहे. त्या ठिकाणी देवघर, टॉयलेट, बाथरूम अजिबात नाही चालत त्या ठिकाणी. जेवढं इवन जर शक्य असेल तर वास्तूच्या मध्यभागी कॉलमसुद्धा त्या ठिकाणी घेणं चुकीचं आहे. जेवढं ते तुम्हाला जडत्व कमी करता येतील तेवढं तुम्ही त्या ठिकाणी कमी करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जमिनीचे जे प्रकार आहेत, वास्तूचे आकार आणखी प्रकार जे आहेत हे आपण पुढच्या वास्तूमध्ये बघू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हे चॅनल फक्त माझं एकट्याचं नाही आहे, आपल्या सर्वांचं आहे. बघत राहा व्हिडिओ. सर्वांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू.